नमस्कार मित्रांनो, आम्ही आज निघालेलो आहे मुळगाव बदलापूर मुळगाव थोडक्यात. आणि हा पहिला व्लॉग करतोय मी माझ्या पर्सनल चॅनलवरचा. म्हणजे याच्या आधी पण ब्लॉग केलेले आहेत, पण असं वेगळा ब्लॉग नाही केलेला. सो आज आता सकाळचे 6:15 वाजलेत आणि थोड्या वेळाने आम्ही निघू. 8:40च्या लोकलला निघायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार मुळगावला आधी प्रभातच्या मामाच्या घरी आणि त्याच्यानंतर मग पुढे मुळगावच्या खंडोबा मंदिरात. आणि तिथून जे नजारे असतील, वा वा वा, आज निसर्गाची सफर करायची आहे, खूप काही अनुभवायचं आहे. पाहूया पुढे. तर मित्रांनो, मी आता लवजी स्टेशनला आलो आहे. नयन अभिला सोडायला गेला आणि माझ्या मागे बघू शकता. ॲक्च्युली मला आता हे ब्लॉग करायचं होतं म्हणून मी असं चालतो आहे. आणि प्रभातने सांगितलं मला की पुढच्या डब्यात बसायचं आहे आपल्याला, जेणेकरून पुढच्या पुढे जिन्यावरून जाता येईल पटापट. आणि पाहूया पुढे ट्रेन आल्यानंतर मग पुढचे अपडेट. स्टेशनला फिरता फिरता मला काही नजारे दिसले तर त्याचा आनंद घ्या. आपली ट्रेन आता निघालेली आहे खोपोलीवरून आणि थोड्याच वेळात येईल. हॉर्न वाजवते, मला बोलते की बाजूला सरक म्हणून. आय विल शॉर्टली. तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे आणि आता आपण अलाईट करणार आहोत. अलाईट नाही, ॲक्च्युली बॉर्ड करणार आहोत. अलाईट आपण बदलापूरला करू. ते आजोबा बोलले चांगल्या ठिकाणी खर्च करा. तर हा बघा प्रभात आलेला आहे, दिसतं का प्रभात? सो आपण हे आमची चांडा चौकडी आहे. 5 जण आधीच आलेली. तिकडं नयन आणि मी व्हिडिओ करतोय. इथे आपला सुजित भाऊ आणि त्याच्या पलीकडे बसलेला आहे साहिल आणि समोर जे आहेत ते आहेत गोल्या शेठ. जय श्रीराम. आणि हा आहे आमचा देव्या. दोघंजणं काय आहेत, पबजीमध्येच अडकलेत. आजूबाजूला एवढा चांगला निसर्ग आणि हे दोघंजणं पबजीमध्ये अडकलेले आहेत. भयंकर. आता उतरताना खूप गंमत झाली. एवढी भयंकर गर्दी असते बदलापूरला हे बोलतच आहे. नाही बघा, माझी बॅग पण अशी मी केलेली आहे. आणि आता आम्ही बदलापूरला उतरतोय आणि तिथून आम्ही जाणार मुळगावला डायरेक्टली. लेट्स गो. आता या सर्वांनी चहा घेतलेला आहे, मी पण घेतलेला चहा. हां, सर्वांनी म्हणजे चौघांनी. म्हातारे आहेत ना ते, पण पावसाळ्यात चहा घेतल्याची जी गोष्ट आहे मस्तच एकदम. चला, क्रीम रोल वगैरे पण खाल्लेले आहेत आणि आता निघतो. ऑलवेज कीप युअर सिटी क्लीन. मला प्रभातच्या मामाची गाडी भेटलेली आहे, म्हणजे अनएक्सपेक्टेड. प्रभातने अशी एकदम काय टच टू टच काय बोलतो आपण त्याला, अशी सोय केलेली. अरे टचिंग नाही, कट टू कट सोय एकदम. डायरेक्टली मुळगाव, म्हणजे अजिबातच वेळ न दवडता पटापट सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, आता आम्ही प्रभातच्या मामाच्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हॉटेलमध्ये आलो आहे, रेस्टॉरंटमध्ये. हॉटेल सह्याद्री आणि फेमस हॉटेल आहे वडापाव जी आणि मिसळसाठी. सगळे आपली मंडळी बसलेली आहेत. प्रभात आत्ता आपला नाश्ता झालेला आहे आणि सगळे निघत आहेत.
आता चला देवळाकडे. पाऊस पडतोय आणि आता आम्ही चाललोय प्रभातच्या मामाच्या घरी आणि घरून आम्ही मग निघणार मंदिराकडे. प्रभात म्हणतोय की मंदिराचा डोंगर जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही, याचा अर्थ खूप धुकं आहे, मज्जा येणार आहे. तर हे आहे प्रभातच्या मामाचं घर. येस, ती प्रभातच्या आजी. मित्रांनो आल्या आल्या बादशाह हॉटसीट पकडलेली आहे, बादशाह खुर्चीत बसलेले आहेत सुजित पाटील आणि हे बिचारे सगळे आमचे सोफ्यावर बसलेले आहेत बाकीचे लोक. तर हे आहे प्रभातच्या मामाचं घर. तर आता आम्ही निघालो आहे प्रभातच्या मामाच्या घराच्या इथून आणि हे सगळे पुढे गेले. जो ब्लॉग करणारा असतो तो मागच राहतो एक प्रकारे. थोडासा फ्रेश वगैरे झालो आणि आता यांनी मला वॉर्निंग दिली की हे जरा निसर्ड आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चाल. चला काय घेता? आहे ना 2 पेरे पेरे घे, 2 साल्टेड घे आणि तुला 2 हे पाहिजे. आहे मंदिर ॲज सीन फ्रॉम गाव. हो, लोकही दिसत आहेत. आता याच्यातून तुम्हाला दिसणार नाहीत पण लोक दिसत आहेत आपल्याला आणि ते मंदिर आहे आणि आपल्याला तिथवर जायचं आहे. धुकं बघा त्याच्यात किती आहे धुकं आणि त्या धुक्यामध्ये आम्ही गायब होणार आहोत अशा तऱ्हेने. चला. अगदी सुंदरच घर आहे, कोणाचं आहे माहिती नाही. प्रभात म्हणतो तो बंगला बांधला आणि गावातनं अशी चाललेली घरं. तर ही मुळगावमधली नवीन बांधलेली शाळा, माध्यमिक विद्यालय मुळगाव माध्यमिक विद्यालय आहे. दॅट्स गुड. आणि ते आहे आपलं देवस्थान आणि ही आहेत आपली चौकडी. हां खरंच मस्त धोका आहे, एकदम छान आहे. इट विल बी वर्थ इट. मस्त. हो शिकू शकतो मी. येस, कारण आपल्याला माध्यमिक विद्यालयाचा अनुभव आहे बराचसा. चला. तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि वरती खूप धुकं आहे आपल्याला दिसतंय आणि खूप 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 निसर्गरम्य परिसर आहे. मस्त एकदम छान. सगळीकडे नुसती शेतं वगैरे आहेत. मस्त आहे, सुंदर. श्रीकाई कृष्णा बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार, खंडोबा देवस्थान मुळगाव. आणि हे स्टार्ट आहे. स्टार्टला सुद्धा काय रक्षक देव वगैरे किंवा जे द्वारपाल वगैरे असतात ते आहेत का काय असो. तर मागे तुम्ही जसं बघू शकता आत्ता स्टार्ट केलेली आहे आणि इकडे आपली सगळी मंडळी चढतात. या माझा कॅमेरा ऑटो स्विच नाही होत किंवा माझ्या फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा स्विच होत नाही आहे, ते मला प्रत्येक वेळेला कट करून बनवायला लागते. असो, पण खूप छान आहे. पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत मंदिरासाठी वरपर्यंत जाण्यासाठी. ज्या अर्थी पायथ्यापासूनच पायऱ्या आहेत त्या अर्थी छान आहे. या खालून पायऱ्या आल्या आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत मला माहीत नाही कुठे जात आहेत. ह्या पायऱ्या जात आहेत मंदिराकडे. इथून कोण जात नाही. कदाचित जुन्या पायऱ्या असतील किंवा दुसरीकडे कुठेतरी असतील, आय डोंट नो. मस्त आहे पण छान आहे. बाजूची वनराई वगैरे खूप सुंदर आहे. मस्त. ती जी वाट होती ना ती इथे येऊन संपते खरं तर. इथे म्हणजे 2 वाट आहेत एक प्रकारे. थोडीशी छोटीशीच आहे. मला असं वाटलं की दुसरीकडे जाते की काय. ओके. बाप रे बाप, दमवदार आहे. आता अशा तऱ्हेने आम्ही धुक्यामध्ये चंचू प्रवेश करणार आहोत. मजा वाटते. 45 डिग्री आहे. 40 डिग्री. हां इथून एवढा. त्याला किती आहेत पायऱ्या राजाला? छान धुकं आहे. मस्त. प्रभात आडवी कर रे. गुड. आणि इथल्या
सर्व ज्या लाईट्स आहेत त्या सोलर पॅनल बसलेलं आहे त्यांच्यावर, सोलर पॅनल ऑपरेटेड. आपके जिनका राज. हा तिकडे रायगडला गेलो तिथं पण तुझ्या सारखीच बारकी बारकी कुत्री. काय विषय हा? हे काय पादुका काय? घोड्याचे पाय. घोड्याचे पाय आहेत, खंडोबाच्या घोड्याचे पाय. खूप दमलो अँड दिस इज द लास्ट स्टेप. बघा खतरनाक. हा वरती डायरेक्टली किती, म्हणजे जेव्हा पायऱ्या नसतील तेव्हा हे चढायला कसं असेल. तर मित्रांनो ॲट लास्ट वरती पोचलेलं आहे आणि इथून दिसणारा जो नजारा आहे तो वरतीट आहे. आणि त्याच्यामुळे कितीही दमलं तरी आता असं वाटतं की अरे वा येऊ शकतो परत. नाही देन पॉइंटेड जीपी. इतकंही भयंकर धोका नाही आहे. तिथून मध्ये का एक लाईन चाललेली आहे, आय डोंट नो कसली लाईन आहे. इफ यू कॅन सी, हां वायर आहेत त्या, बरोबर इलेक्ट्रिसिटी. हां आणि हा जो आहे हा बारवी डॅम आहे. हा बारवी डॅम आहे, बारवी डॅम बदलापूर. तुम्ही घामाच्या धारा बघू शकता. इतका पावसात सुद्धा इतका जास्त आहे ना, पावसात सुद्धा इतकं जास्त घाम फुटला आहे मला. इतकी जास्त खडी चढाई आहे ती, भयंकर आहे. आणि तिकडे कुत्र्यांचा कल्ला झाला आहे. छोटासाच एरिया आहे मंदिराचा, जास्त मोठा नाही आहे पण मस्तच आहे. टेकडीच आहे, टेकडीचं शिखर म्हणू शकता आपण. आणि हा जो आहे हा सगळ्याच डोंगराचा उच्च बिंदू आहे असंच म्हणायला हरकत नाही. पूर्ण वरती आलो आपण, पूर्ण डोंगरावर आलो आहे. आणि इथला जो नजारा आहे भाई एक नंबर, दिल खुश. हे आहे आपलं मंदिर आणि मंदिरातला आपला मूर्ती आहे आणि हे देव आहे. खोबरे खाताना बघितलं का कुत्र्यांना? हां हे बघा खोबरे खातात. कुत्रा कधी खोबरा खाताना बघितलं आहे का तुम्ही? कमेंट करा. आपले ड्रोन शॉट कसे होते? जबरदस्त ना. ड्रोन शूट केला आणि त्याच्यानंतर अजून धोका आला, भरपूर धोका, भयंकर धोका आलेले. ठीक आहे, काय करणार आता, त्याला इलाज नाही आहे. मित्रांनो आता दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि आम्ही असं निवांत बसलेलो आहे. आता खूप कमी झालेली आहे गर्दी
आणि जसं की तुम्ही बघताय की खूप सगळीकडे धुकं आहे, खूप धुकं आहे सगळीकडे. आणि आत्ता इतके शांत तुषार अंगाला लागतात धुक्याचे. वंडरफुल, खूप छान. वारं पण खूप चांगलं आहे, अशी मंद वाऱ्याची झुळूक आपण म्हणतो तसं. आणि खूप शांत आहे. म्हणजे आपण नेहमी लोणावळा वगैरे इथे जातो, पण तिथे खूप जास्त वर्दळ असते, खूप गाड्या असतात, गोंगाट असतो. इथे काही नाही, इथे तशी परिस्थितीच नाही. इथे सगळी शांतता, एकदम निव्वळ शांतता, खूप छान. बराच वेळा आम्ही इथे थांबलो, 1:23 झालेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात 5-6 मिनटामध्ये खाली निघू. हे सगळे चणे खात आहेत, विचित्रच आहे. मी पण चणे खातोय, पण त्यांचा चणा खाण्याचा जो जी पद्धत आहे ती विचित्र आहे. म्हणजे वर हे काय असं. मित्रांनो, फायनली आता आम्ही खाली उतरायला सुरू केलं आणि आता प्रभातच्या मामाच्या घरी जाऊन त्याच्या आजीने आमच्यासाठी जे जेवण बनवलं आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग घरी निघायचं आहे. मला असं वाटतं आहे किती एक 4:30 किंवा 3:39 की 4:36, सॉरी 3:39 नाही, 4:30 म्हणजे 4:36 लोकल आहे काहीतरी. आणि मग झालं आपली ट्रिप समाप्त. होपफुली हा ब्लॉग पण समाप्त होईल तेव्हा ब्लॉग. आणि पाहूया पुढे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे मी जवळजवळ गेली 12 वर्षे नॉनव्हेज खात नव्हतो. आणि एक मला असं वाटतं 5 जुलैला मी नॉनव्हेज खाणं स्टार्ट केलं परत. अँड द रिझन वॉज डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B12. ओके, कारण खूपच जास्त डिफिशियन्सी झालेली व्हेजिटेरियनिझमनी. त्याच्यामुळे मग मी असं डिसाईड केलं की आता बास झालं. कदाचित म्हणजे ॲनिमल बेस्ड जे काही फूड्स आहेत त्याच्यातून व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात मिळतो आणि म्हणून मग मी ते स्टार्ट केलं. तर आज आजीने, प्रभातच्या आजीने व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन केलेले आहेत. एकंदरीत खूप मजा आली या ट्रिपची आणि वेगळाच अनुभव होता. खूप कमी जागा आहे वरती, एका अशा टेकडीवरच ते मंदिर आहे आणि तिथून जे दिसणारे जे दृश्य आहे ते खूप विहंगम आहे, खूप छान आहे. तिथे ड्रोन उडवल्यानंतर सुद्धा भीती तर वाटत होती सुरुवातीला, पण नंतर ती भीती गेली आणि चांगल्या प्रकारे शॉट्स मिळाले आम्हाला. मजा आली, खूप अवर्णनीय अनुभव होता. मित्रांनो, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि निघालो आम्ही प्रभातच्या मामाच्या इथून आणि लगेच आम्हाला गाडीसुद्धा भेटली 6 सीटर. आणि आता आम्ही चाललो 4:36ची लोकल पकडायला धावत. पाऊस पण पडतोय खूप आणि आमच्या ग्रुपवर एका वॉर्निंग आलेली की पुढील 2 ते 3 तासामध्ये रायगड जिल्हा आणि मुंबई येथे खूप मोठ्या प्रमाणावर मुसळधार, अतिमुसळधार पाऊस होणार आहे. बघूया आता काय होतंय ते. होपफुली 4:36ची लोकल मिळेल आणि आम्ही घरी पोहोचू.